नमस्कार. लाईव्ह अशोका टाइम्समध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. सध्या मी वडवणी या ठिकाणी आहे. आपण बघू शकता की माझ्या पाठीमागे हे सध्या भारतीय बौद्ध महासभा म्हणजेच भारतीय बौद्ध महासभेची या ठिकाणी धम्म परिषद या ठिकाणी आयोजित केलेली आहे. ही माझ्या पाठीमागे लाईव्ह दृश्य आपण या चॅनलच्या माध्यमातून बघू शकता की आपण ही 5वी बौद्ध धम्म परिषद या ठिकाणी संपन्न होत आहे. भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्यकर्ता सैनिक दलाचे प्रमुख भीमराव आंबेडकर साहेब हे स्वतः या धम्म परिषदेला आता अगदी काही वेळामध्येच या ठिकाणी उपस्थित होणार आहेत. आणि आपण लाईव्ह दृश्य या आपल्या लाईव्ह अशोका टाइम्स या चॅनेलच्या माध्यमातून आपण सर्वांना दाखवू शकतात. या ठिकाणी समता सैनिक दल यांच्या वतीनं या ठिकाणी भीमराव साहेब आंबेडकर यांचं या ठिकाणी जोरदार स्वागत करण्यात आलेलं आहे. या ठिकाणी लाईव्ह आहे आणि या धम्म परिषदेला बौद्ध बांधव मोठ्या संख्येनं माता भगिनी लाल बालक या ठिकाणी मोठ्या संख्येने आलेले आहेत. आपण काही लाईव्ह दृश्य आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवणार आहोत. तर या माध्यमातून काम करत असताना या ठिकाणी महिला भगिनी आहेत, हे सगळ्या समता सैनिक दलाच्या माध्यमातून काम करत आहेत. त्यासोबतच अवघ्या या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहेत. बीड जिल्ह्यातील वडवणी येथे नागवंशी बुद्धविहार परिसरात 5वी भव्य बौद्ध धम्म परिषद मोठ्या उत्साहात पार पडली. भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने आयोजित या परिषदेने संपूर्ण परिसर धम्ममय वातावरणात न्हाऊन निघाला. या परिषदेचे मुख्य आकर्षण म्हणजे भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर यांचे मार्गदर्शन. त्यांनी आपल्या भाषणातून धम्म चळवळीचे बळकटीकरण आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित केले. यावेळी पूज्य भंते बी सारीपुत्त, भंते डॉक्टर सुमेध बोधी तसेच श्रामणेर संघाचे सानिध्य लाभले. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि बुद्धवंदनेने करण्यात आली. परिषदेचे अध्यक्षपद प्रकाश खडगे यांनी भूषविले, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी मोरे यांनी केले. दरम्यान समता सैनिक दलाने कॅप्टन राजाभाऊ आठवले यांच्या नेतृत्वाखाली शिस्तबद्ध संचलन केले. पांढऱ्या शुभ्र वस्त्रात हजारो उपासक उपासिकांनी उपस्थित राहून या धम्म परिषदेचा लाभ घेतला.